नमस्कार, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे एक बेबी फ्रॉक आपण शिवलं, त्याच्यावरच ही मॅचिंग अशी ही टोपी शिवणार आहे. आपण 13x13चा आपण चौकोन काढून घेतलेला आहे. हे बघा, आता हा आपण गोल काढून घेऊया. 6.5 हा गोल काढलेला आहे. आपण थोडासा कमी केला ह्याला, 6.5 नाही ठेवलेलं, 13च्या निम्मे थोडासा असा कमी केलेला आहे. हे बघा, हा 6.5चा गोल. हे बघा, 6.5 बरोबर 6.5चा आपण हा गोल काढलेला आहे. बघा, 6.5 आहेत बरोबर. हे 6.5चा हा गोल काढून घेतलेला, त्यातला हा आपण आता कट करून घेऊ. एक ते 1.5 वर्षाच्या मुलीपर्यंत ही येऊ शकते. लहान बाळ असेल तर थोडा लहान तुकडा काढला तरी चालेल. तर ह्याला आपण काय करणार आहे, ह्या राऊंडला आपण हे बघा, ही पट्टी काढायची तुम्हाला सांगितलेली मी 1-2दा. तिरकी पट्टी काढायची, ही उभ्या कपड्यामध्ये तिरक्या पट्ट्या काढायच्या, म्हणजे अगदी छान अशी पायपिंग येते, पायपिंगची पट्टी. तर आता ह्या पट्टीची आपण पायपिंग करून घेणार आहे. असे गोल पूर्ण आपण लावणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे पूर्ण आपण पायपिंग लावून घेणार आहे. थोडा कपडा ओढून घ्यायचा आहे, खालचा कपडा अजिबात ओढायचा नाही आणि खूप सैल पण ठेवायचा नाही. व्यवस्थित असा गोल आकार आला पाहिजे. तेव्हा पायपिंगचं तुकडं लावून घेतलं, ह्याला आपण असे थोडे कट मारून घेऊया. नंतर ह्याला आपण दुमडून घेऊ. हे बघा, आता ह्याला आपण आपल्याला पाहिजे तेवढे लहान मोठे आपण पायपिंग करू. शिलाईचं तोंड असं आतमध्ये घ्यायचं. हे बघा, अशी दुमडायची पट्टी आणि पुन्हा ही अशी दुमडायची. मग आपल्याला पाहिजे त्या मापाची अशी पायपिंग घेता येते. हे बघा, आता आपण पूर्ण अशी ही पायपिंग लावून घ्यायची. अशी पायपिंग पूर्ण लावून घ्यायची आपल्याला. आता हे बघा, सुंदर अशी आपली ही पायपिंग होत आली. आता ही मस्त असा गोल झालेला आहे तयार. आता आपल्याला काय करायचं आहे, हे उलट बाजू आहे. उलट बाजूकडून इथून 1-1 इंच मोजून खुणा करायच्या आपल्याला. हे बघा, असं. हे बघा, असं 1-1 इंचाचे असे खुणा करायचे. हे बघा, असं पूर्ण खुणा करून घ्यायचे आपल्याला. उलट साईडने करतो हे आपण. हा पूर्ण ह्या गोल काढून घेतलेला आहे, 1-1 इंचाचा घेतलेला आहे हे संपूर्ण. हे बघा, उलट बाजू आहे ही. ही सुलट बाजू आहे बघा आपली पायपिंगची. तर इकडं केलेलं आहे. तर इकडं आपण बघा ही इलॅस्टिक लावणार आहे. कुठं नाही, आपण सुरुवात करूया इलॅस्टिकची. बरोबर त्या गोलावरनं मी इलॅस्टिक लावते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, आपण असं ओढून लावायचं इलॅस्टिक. थोडं थोडं आपण लावत जायचं.
बघा सुंदर अशी आपली ही कॅप तयार झाली आहे. तर ह्या कॅपसाठी आपण काय करायचं आहे, अशी वरनं डोक्यात घालता येते ही आणि छान बसते. इलॅस्टिक असल्यामुळे ही टाईट बसते. हे बघा. तर ह्याला आपण आता हे एक फूल लावणार आहे पुढच्या साईडला. बघू, हे बघा असं आपण एक लावणार आहे. हे बघा. आता हे मी थोडं स्टिच करते. बघा सुंदर अशी ही टोपी आपली तयार झालेली आहे. हे बघा. ही काय सैल व्हायचं काही शक्यता नसते. डोक्यात घातली तरी अगदी छान बसते ही. हे बघा. मस्त अशी टोपी दिसते ही आणि खूप छान दिसते ही डोक्यात घातल्यावर. हे बघा, ह्या फ्रॉकला आपण ती मॅचिंग केली आहे. बघा, ह्या फ्रॉकला ही टोपी केलेली आहे. बघा कसं सुंदर दिसते बघा. हे बघा, हे निळी बॉडी त्यामुळे मी हे निळं फूल लावलेलं आहे असं. हे बघा, येल्लो टेपी आणि हे निळी पायपिंग लावली. हे बघा आपण पूर्ण. हे बघा, ह्या फ्रॉकसाठी ही टोपी शिवलेली आहे. आणि ह्याला काय खाली बांधण्यासाठी इलॅस्टिक वगैरे लावायची गरज नाही. गरज लागली तर तुम्ही लावू शकता खाली इलॅस्टिक, पण मला तर वाटतं काही गरज नाहीच. नाड्या बिड्या बांधावं लागत नाही. इलॅस्टिकमुळे ही टोपी डोक्यामध्ये घट्ट बसते, छान दिसते आणि आणि अशी मॅचिंग तर अगदीच छान दिसते. बघा तुम्ही. हे बघा असं ठेवू आपण. हां बघा. तर पूर्ण व्हिडिओ आवडला का तुम्हाला? पूर्ण पाहिलंत का तुम्ही? ह्या फ्रॉकचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याला मॅचिंग ही टोपी शिवलेली आहे. पूर्ण व्हिडिओ आवडला असेल, पाहिला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.